धाराशिवमध्ये वनविभागाने लावलेली हजारो झाडे पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर. अनेक झाडे जागीच गेली करपून. धाराशिव बार्शी रोडचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून फुटली पाईपलाईन. गेली 15 दिवसांपासून झाडांना पाणी दिलेलं नाही. वन विभागाचे अधिकारी झोपा काढत आहेत का, विचारला जातोय जनसामान्यांतून प्रश्न. धाराशिव शहराजवळील हातलाई डोंगरावर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या हजारो झाडांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन धाराशिव बार्शी या रोडचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून फुटल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विहिरीत पाणी असून या झाडांना ऐन उन्हाळ्यात 15 दिवसापासून पाणी दिलं गेलं नसल्याने झाडे आता माना टाकू लागले आहेत. यातील अनेक झाडे तर जागीच करपूनही गेली आहेत. रोडचं काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आणि वन विभागाचे अधिकारी पाईपलाईनची दुरुस्ती केव्हा करणार आणि या झाडांना कधी पाणी मिळणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. माझं नाव श्रीमंत बाबूजी मोरे. मी 2012 पासून इथं कार्यरत काम करतो. ह्या झाडाला जवळपास 15 दिवसापूर्वी पाणी झालेलं आहे. 15 दिवसापासून पाणी झालेलं नाही. पाईपलाईनचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे. काय प्रॉब्लेम झाला? पाईपलाईन तुटली. पुलाचं काम चालू असल्यामुळे ती नीट झाल्यामुळे ह्याला पाणी आणखीन आलेलं नाही. पाईपलाईन नीट झाल्यानंतर ह्याला पाण्याचं काम चालू होईल. झाडाची काय अवस्था आहे सध्या? असं झाडाची अवस्था आता सध्या ज्याला ठीक आहे, पण सुकायच्या मार्गावर आहे. पाणी द्यावं लागेल ह्याला. पाणी द्यायची व्यवस्था केली तरच ही जगल, नाही तर जगणार नाही. उन्हाचं प्रमाण जास्त आहे आणि पाणी मागायला लागलं. आता काही झाडं सुकायला लागलीत, काही झाडं सुकणार. मग ज्या झाडाला सुकतंय त्याला पाण्याची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे ह्याला पाणी देणं गरजेचं आहे. किती झाड आहेत? हे जवळपास 18,000 झाड आहेत. देखभालीची जबाबदारी कोणावर आहे? हे आम्ही वन विभागाचे लोक बघतो. काय झालं नेमकं? पाणी काय झालं नाही? आता ते पाईपलाईन तुटल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाला ना. त्यांनी टँकर बी लावलं होतं वरी रोपवाटिकेला पाणी देण्यासाठी. त्या टँकरनं काही एवढा मेळ लागला नाही. 2-3 खेपा होत होत्या आणि 2-3 खेपात जास्त काय भिजत नव्हते. 40-50 बेड भिजत होतं. बाकीच्याला पाणी अवधवा होत होती. पण ती एक पाईपलाईन जोडून घेतल्यामुळे ती मार्गाला लागली. शिकारली पाईपलाईन जोडल्यावर ह्याला पाणी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. पाणी पाईपलाईन लवकरात लवकर जोडावी हीच आमची. कोण होते? कशाचं काम चालू होतं? कशाने तोडली पाहिजे? हे रोडचं काम खाल्लं. बार्शी रोड. बार्शी रोड. किती दिवसापासून आहे हे? 15 दिवस झाले ह्याला पाणी ठेवून. नाही हे जे रोप आहेत ना, केव्हापासून आहे ते? कधीपासून लावले ते? हे पावसाळ्यात लावलेले आहेत. पावसाळा संपल्यानंतर लावले काही. कोण साहेब आहेत तुमच्यात? हे वनरक्षक माने आहेत आणि शिंदे फॉरेस्टर आहेत आणि रेंजर त्यांचं नाव काय बरंच आहे ते ध्यानात नाही. मग त्याने येऊन काही इकडे चक्कर वगैरे टाकलेलं नाही का? आता 15 दिवस झालं वनरक्षक हे आलते. ऑफिसला कळवलं का तुम्ही? कळलेलं माहिती आहे त्यांना. पुढे कारवाई त्यांनी काय केलंय काय माहित नाही आम्हाला, पण त्यांना कळवलेलं आहे. झाड सुकायला लागलेत. वाळायला नाही, सुकायला लागलेत. हजारो झाडांच्या जीवावर उठलेल्या रोड कॉन्ट्रॅक्टर आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. न्यूज लोकमंच धाराशिव.